श्रीमद भागवतासारखी परमपवित्र कथा श्रवण करायला मिळते। ही एक प्रकारचं भाग्याचं लक्षण वर्णन केलेलं आहे। परमार्थाच्या वाटेवरती वाटचाल करण्यासाठी साधनं खूप आहेत। मार्गाचा जर विचार केला तर ज्ञानमार्ग आहे, कर्म मार्ग आहे, अष्टांग योग मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे। हे चार प्रमुख मार्ग आहेत। ज्यांना ज्ञानमार्गाने चालता येणं शक्य आहे त्यांनी ज्ञानमार्गाने चाललं पाहिजे। ज्यांना कर्म मार्गाने चालायची शक्ती आहे, सामर्थ्य आहे, बल आहे, अधिकार आहे, त्यांनी कर्म मार्गाने चाललं पाहिजे। ज्यांना अष्टांग योग साधना करायचं सामर्थ्य आहे त्यांनी अष्टांग योग मार्ग केला पाहिजे। आणि या तीन मार्गाने ज्यांना चालण्याची शक्ती नाही, याचा अर्थ असा आहे की या तीन मार्गाने, मार्ग म्हणजे रस्ता, आपण ज्ञानमार्गाच्याही रस्त्याने चालू शकत नाही असं आपल्या लक्षात आलं। आपण कर्ममार्गाच्याही रस्त्याने चालू शकत नाही हेही आपल्या लक्षात आलं। आपण अष्टमार्गाच्या मार्गानेही चालू शकत नाही हे आपल्या लक्षात आलं। मग ज्याच्या ही गोष्ट लक्षात आली की कर्ममार्गाने चालण्याचा माझे अधिकार नाही, ज्ञानमार्गाने चालण्याचा माझा अधिकार नाही, अष्टांग योग मार्गाने चालण्याचा माझा अधिकार नाही, अधिकार नाही हा शब्द कानावरती आल्याबरोबर असं काही वाटून घेऊ नका की अधिकारात आम्ही काही कमी आहोत का। प्रश्न अशा लौकिक अधिकाराच्या संबंधाचा नाही, परंतु सकलांशी आहे येथे अधिकार असं म्हणत असताना दोन अर्थाने आपण घेऊ शकतो या संत वचनाला। एक, भगवंताला प्राप्त करण्यासाठी सगळेच अधिकारी आहेत। वर्णाच्या दृष्टिकोनातून, आश्रमाच्या दृष्टिकोनातून, यातीच्या दृष्टिकोनातून, स्त्री असो की पुरुष असो, या सगळ्या दृष्टिकोनातून देवाला प्रसन्न करण्यासाठी सगळे अधिकारी असतात। सगळेच अधिकारी आहेत। ज्याला वाटलं तो देवाला प्रसन्न करू शकतो आणि प्रत्येकावरती देव कृपा करायला समर्थ आहेत। देव, गुरु, साधू आणि संत ज्या गोष्टी या जगामध्ये विशेष करून पाहिल्या जातात त्या गोष्टी पारमार्थिक दृष्टिकोनातून पाहिल्या जात नाही। देव, गुरु, साधू, संत कधीही धर्म पाहत नाहीत, कधीही याती पाहत नाहीत, कधी स्त्री पुरुष असा तसा कोणत्याही प्रकारचा विचार देव, गुरु आणि साधू संत हे कधीच करत नाहीत। एक बाजू, याचा एक अर्थ असा आहे की देवाला प्रसन्न करण्यासाठी सगळेच अधिकारी आहेत, पण देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला कोणत्या तरी एका वाटेनं चालणं नितांत आवश्यक आहे। प्रत्येक मार्गाची साधना असते। बिना साधनेचं, बिना साधना केल्याचं किंवा साधन केल्याशिवाय भगवत कृपा, संत कृपा, गुरु कृपा हे कुणावरही आजपर्यंत झालेलं नाही, होत नाही, पुढेही होणार नाही। काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करावं लागतं, ही गोष्ट लक्षात घ्या। काहीही न करता मला हे मिळालं पाहिजे अशी नुसती आशा ठेवून काही होणार नाही, अशी नुसती अपेक्षा ठेवून काही होणार नाही। काहीतरी मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। आणि काय केलं पाहिजे? पहिला प्रश्न आहे कशासाठी करायचा आहे? उत्तर आहे देवाची कृपा संपादन करण्यासाठी किंवा देवाला प्रसन्न करण्यासाठी किंवा भगवत स्वरूपाची अनुभूती येण्यासाठी किंवा स्वतःच्या स्वरूपाची अनुभूती येण्यासाठी किंवा 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी किंवा मुक्ती किंवा मोक्ष हस्तगत करण्यासाठी। हे वेगवेगळे फक्त शब्द आहेत, वाक्य आहेत। बाकी एकच गोष्ट सत्य आहे, देवाला आपलंसं करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, ही गोष्ट तेवढीच सत्य आहे। जेवण न करता कुणाला ढेकर येईल का? पाणी न पिता कुणाचे तहान भागेल का?
म्हणजे भगवंताला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावंच लागणार आहे. मग काय करायला पाहिजे? त्यासाठी मार्ग 4 आहेत. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, अष्टांग योग मार्ग आहे आणि भक्ती मार्ग आहे. ज्ञान मार्गाने चालण्याचं जे साधन आहे ते करून आपण भगवत प्राप्ती करू शकतो. कर्म मार्गाने चालण्यासाठीचं जे साधन आहे ते जर का आपण अनुष्ठानामध्ये घेतलं तर आपण भगवत प्राप्ती करू शकतो. अष्टांग योग मार्गाची साधना करून आपण भगवत प्राप्ती करू शकतो. पण या ठिकाणावरती या 3 मार्गामध्ये अधिकाराचा विचार आहे. ज्ञान मार्गाचा अधिकारी, कर्म मार्गाचा अधिकारी, अष्टांग योग मार्गाचा अधिकारी. याही ठिकाणावरती ना धर्माचा विचार आहे, ना वर्णाचा विचार आहे, ना जातीचा विचार आहे. इथंही स्त्री पुरुष हा विचार नाही. विचार आपण त्या मार्गाने चालू शकतो का याचा आहे. श्रेष्ठ कनिष्ठता ग्रंथामध्ये किंवा शास्त्रामध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये अशा दृष्टिकोनातून केलेली पाहायला मिळत नाही की कुणाला कमी आणि कुणाला उंच लेखावं. हा दृष्टिकोन संतांचा आणि वाङ्मयाचा कधीच नव्हता, नाही आणि पुढेही राहणारच नाही. मी ते काम करू शकतो का, मी त्या मार्गाने चालू शकतो का, असा प्रश्न आहे. प्रवास तर आपण सगळेजण करतो ना, प्रवास तर आपण सगळेजण करतो. पण कोणी 2 पायाने चालून प्रवास करतो. त्याला म्हणाव तू ऑटो रिक्षाने का नाही गेला, तो म्हणतो 100 रुपये लागणार आहेत. मला जिथं जाऊन पोहोचायचंय तिथं 100 रुपये लागणार आहेत, ते पैसे माझ्याजवळ नाही म्हणून मी पायी चाललोय. मी जाणार तिथंच आहे जिथं मला जायचं आहे. पण मला देवाने जेवढं सामर्थ्य दिलं, मला देवाने जेवढी शक्ती दिली, तेवढी मूलभूत जी शक्ती आहे त्या मूलभूत शक्तीचा उपयोग करून मी देवापर्यंत जाईल. मी चालत चाललो, मी चालत जातोय. ऑटो रिक्षाने का नाही गेला? कळलं आपल्याला की 100 रुपये लागणार आहेत. बरं, दुसरा एक व्यक्ती आहे जो ऑटो रिक्षाने चाललाय. त्याला विचारो, बाबा तू ऑटो रिक्षाने का चाललाय, तू स्वतःच्या व्हेकलमध्ये स्वतःच्या गाडीमध्ये का जात नाही? तो म्हणतो 4 चाकाची गाडी स्वतःची आणि त्या गाडीने मी जाऊ. मी 100 रुपये ऑटो रिक्षाला देतो आणि मी माझा प्रवास करतोय. मी जिथं जायचं ठरवलं मी तिथं जाऊन पोहोचणारच आहे, यात काही शंका नाही. पण मी स्वतःच्या 4 चाकी गाडीने जाणार नाही. माझ्यापाशी तेवढी शक्ती नाही, तेवढं सामर्थ्य नाही, तेवढं माझं बल नाही. म्हणून मी ऑटो रिक्षाचा सहारा घेतला. आता 4 चाकी गाडीनं जो चाललाय ना त्याला विचारा, भाऊ तू जिथं चाललाय तिथंच मी चाललोय. मग तुम्ही 4 चाकी गाडीत का चाललात, हेलिकॉप्टरनं का जात नाही? काय सांगेल तू? अरे 4 चाकी घेण्याची, 4 चाकी चालवण्याची, ते 4 चाकीचं जे काही मला सामर्थ्य लागणार आहे ते सामर्थ्य माझ्याजवळ आहे. पण विमानाने किंवा हेलिकॉप्टरने मी नाही जाऊ शकत. तेवढी माझी हैसियत नाही, तेवढी माझी ताकद नाही. माझे सर्व सामर्थ्य जरी मी एकवटलं तरी विमानाने मी मात्र जाऊ शकत नाही. ही गोष्ट तेवढीच खरी. मी चाललोय जिथं मी जायचं ठरवलंय मी तिथंच चाललोय, पण विमानाने नाही. मी हेलिकॉप्टरने चाललोय, मी हेलिकॉप्टरनं नाही. मी 4 चाकी गाडीने चाललोय, मी 4 चाकी गाडीने नाही. मी ऑटो रिक्षाने चाललोय, मी ऑटो रिक्षाने सुद्धा नाही. मी चालत चाललोय माझ्या 2 पायाने. जर आपला अधिकार आहे, जर आपलं सामर्थ्य आहे, जर आपलं बल आहे, तर आपण अतिउंच 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 मार्गाने प्रवास केला पाहिजे. याचा फायदा काय होईल? याचा फायदा असा होईल की कोणत्या क्षणाला तुमचा माझा मृत्यू होणार आहे हे जर आपल्याला माहीत नाही तर चटकन आपल्या गावाला जाऊन पोहोचलेलं बरं आहे. मुंबईला जायचं आणि 2 पायाने चालत चालला, 15 दिवस 1 महिना तर लागेल ना त्याला. अष्टांग योग मार्गाचं तसं नाही. अष्टांग योग मार्गाने दुहेरी लाभ आहे. एक तर नाना प्रकारच्या सिद्ध्या प्राप्त होतात.
हा एक लाभ. आणि दुसरा लाभ भगवत प्राप्ती भक्ती मार्गापेक्षाही चटकन होते. हा दुसरा लाभ. वरती गेलो आपण कर्म मार्गाकडे. कर्म मार्गाने भक्ती मार्गापेक्षा कर्म मार्गाने भगवत प्राप्ती लवकर होते. याच्या पुढे जाऊ आपण. वरच्या मार्गाचा विचार करू. खंड नाही, फक्त लाभाचा विचार करतोय, खंडनाचा विचार चालला नाही. लाभ काय आहे? सर्वश्रेष्ठ साधन जो करतो आहे, लक्षात घ्या, सर्वश्रेष्ठ साधन करणाऱ्याला भगवत प्राप्ती तात्काळ होणार आहे, लवकर होणार आहे, उशीर होणार नाही त्याला. आणि ज्ञानमार्गाने जर का आपण चाललो तर ज्ञानमार्गाला विहंगम मार्ग म्हणतात शास्त्रामध्ये. ज्ञानमार्गाला विहंगम मार्ग म्हणतात आणि भक्ती मार्गाला पिपीलिका मार्ग म्हणतात. हा पिपीलिका मार्ग भक्ती मार्गाला का सांगतायत संत ग्रंथ? याला एक कारण आहे. पिपीलिका म्हणजे मुंगी. पिपीलिका म्हणजे मुंगी. दोन, एक मुंगी आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे, एक पक्षी आपल्या डोळ्यासमोर आणायचा आहे. मुंगीनं पाहिलं झाड आहे, त्या झाडाला फळ आलेलं आहे, ते फळ पिकलेलं आहे. मुंगीनं पाहिलं. आणि जे मुंगीनं पाहिलं तेच एका पक्षाने पाहिलं. काय झालेलं आहे? झाड आहे, झाडाला फळ आलेलं आहे, फळ परिपक्व म्हणजे पिकलेलं आहे. पक्षाने विचार केला मी ते फळ चाकीन, आणि मुंगीनं विचार केला मी ते फळ चाकीन, त्याचा रस चाकीन. दोघंही निघाले. एकाच वेळेला दोघांनी ते फळ पाहिलं. एकाच वेळेला दोघांच्याही मनामध्ये त्या फळाचा रस चाकायची इच्छा झाली आणि दोघंही एकाच क्षणाला प्रवासाला निघाले. लवकर कोण पोहोचेल? लवकर कोण पोहोचेल? पक्षी पोहोचेल. मान्य आहे तुम्हाला? पक्षी पोहोचेल. माझी भाषा काय अवघड जात नाही ना? आवाज येतोय ना? मन मोकळं बोलायचं. 7 दिवस बोलायचं आपल्याला, काही 1 दिवस आहे का? यांनी आधीच सांगितलं तुम्हाला 7 दिवस आमच्याकडे बोलायचं आहे. म्हटलं तुम्ही बोलताल तर आम्ही बोलू. लवकर कोण पोहोचेल? पक्षी पोहोचेल. मला सुद्धा वाटतं की पक्षी पोहोचेल. त्याला काय पंख मारले, रे मारले की गेला की चोच मारली की रस चाकला की मोकळा. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी आता दिवसचारी खेळी वेळी. एकदा जीवन मुक्त अवस्था प्राप्त करून घ्यावी आणि जेवढं आयुष्य भगवत कृपेने मिळालेलं असेल या देहाला तेवढं आयुष्य जीवन मुक्त अवस्था मस्त आनंद घ्यावा, भोगावा. पण जर ज्ञानमार्गाचे निकष आपण पाहिले, जर कर्म मार्गाचे निकष आपण पाहिले, त्या मार्गाने चालणाऱ्याला चालावं कसं लागतं हे जर आपण पाहिलं तर आपण त्या शास्त्रामध्ये ग्रंथामध्ये वर्णन नुसतं वाचलं आणि ऐकलं जरी तरी आपल्या लक्षात येतं नको रे बाबा, हळूहळू जाऊ, या जन्मात नाही पुढच्या जन्मात जाऊ, 1000 जन्मानंतर जाऊ, पण त्या रस्त्याने आपण नाही चालू शकत. आपण नाही चालू शकत त्या रस्त्याने. अर्थात बसणाऱ्याने असा निर्णय नाही करायचा. एखादं वाक्य ग्रंथामध्ये संत मुखातून किंवा कथा कीर्तनाच्या व्यासपीठाहून जर असं वाक्य आपण चालू शकत नाही याचा अर्थ ऐकणाऱ्याने असा घ्यायचा नाही, नाही नाही खरी त्यांनी सांगितलं ना आपण चालू शकत नाही, मी चालू शकत नाही, असा अर्थ नाही करायचा. प्रत्येकाने आपल्या सामर्थ्याचा अनुमान करायचं आहे. मी चालू शकतो. बसल्या एवढे भाविक बसलेले आहेत, एखादा म्हणू शकतो मी कर्म मार्गाने चालू शकतो, मग त्याला परवानगी आहे. चल बाबा तू कर्म मार्गाने चल. एखादा म्हणला मी अष्टांग योग मार्गाने चालू शकतो, चल ना बाबा चल, तुझं काम लवकर होईल, तू चल निघ. ज्ञान मार्गाने मी चालू शकतो, चल ना बाबा, का थांबलाय मग, कामच्या मध्ये गुंततोय, चल ना तू निघ ना, तुझं परमकल्याण साधून घे, परमकल्याण करून घे. पण जर साधकाला ज्ञानमार्गाचे लाभ माहीत नाही, काही काय होतंय माहिती का?
या भक्तिपथावरती आणि जसा जसा काळ कलिकाल पुढे चाललेला आहे तसं तसं परिणाम असा होतोय, ज्ञान मार्गाने चालण्याचा अधिकार असताना सुद्धा तो भक्त, ज्ञान मार्गाचा अधिकारी असताना सुद्धा तो भक्त कर्ममार्गाने तरी चालतोय, किंवा ज्ञान मार्गाने चालण्याचा अधिकारी असताना सुद्धा तो भक्त अष्टांग योग मार्गाने तरी चालतोय, किंवा ज्ञान मार्गाने चालण्याचा अधिकारी असणारा तो भक्त भक्ती मार्गाने तरी चालताना दिसतोय. असं का करतोय? असं का करतोय? बाजारामध्ये आपण जातो, आपल्याजवळ जेवढं सामर्थ्य, पहा दुकानामध्ये किंवा बाजारामध्ये, आता शहरात आहोत आपण, मॉलमध्ये जर का गेलो तर आपल्याला, मला असं वाटतं, मी नाही गेलो पण हे सांगतात, अगदी क्षुल्लक रुपयाची गोष्टीपासून वस्तू एकच आहे, कोणतीही एक वस्तू घ्यायला जा, घड्याळ घ्यायला जा की अलीकडे मोबाईल घ्यायला जा, 2-5 हजार रुपयापासून जे रेंज सुरू होते म्हणतात, 1,00,000-2 लाखापर्यंत असे काही आहे. मग 2 लाखाचा का नाही घेतला? मग का नाही घेतला? आपल्या खिशातला हिशोब पाहिजे ना. पाहिलं की नाही बाबा एवढं महागाचं अधिकार. खरंच आपण जर का 3 मार्गाचे अधिकारी नसलो, लक्षात घ्या, आपण ज्ञानमार्गाचे अधिकारी नाही हे आपल्याला कळलं, ठीक आहे बाब, ते चांगला मार्ग आहे, लवकरात लवकर जाऊन पोहोचू शकतो मी, ही गोष्ट सगळी खरी आहे, सुविधा खूप आहेत, पण काय करू मी त्या टर्म्स आणि कंडिशनमध्ये मी बसत नाही, त्या अटीमध्ये मी बसत नाही, मी नाही चालू शकणार त्या रस्त्याने. मग ज्याच्या ही गोष्ट लक्षात येते, मी ज्ञानमार्गानेही चालू शकत नाही, मी कर्ममार्गानेही चालू शकत नाही, मी अष्टांग योग मार्गानेही चालू शकत नाही, हे लक्षात आलं. मग आता त्याने काय करायचं? गुडघ्यामध्ये मान घालून बसायचं का नुसतं? हां, त्याने काय करायचं? कपाळाला हात लावून बसायचं? त्याला तर स्वतःचा उद्धार करायचा आहे. हा आपला अपराध तर नाही ना की आपण कलियुगामध्ये जन्माला आलो. सत्ययुगातली भक्त, त्रेतायुगातली भक्त, द्वापार युगातली भक्त आणि आपण कलियुगातली भक्त. द्वापार युगातली भक्त काय साधना करायचे भगवत प्राप्तीसाठी, किंवा सत्ययुगातले भक्त काय साधना करायचे भगवत प्राप्तीसाठी, किंवा त्रेतायुगातले भक्त काय साधना करायचे भगवत प्राप्तीसाठी, आणि आपण कलियुगामध्ये जन्माला आलो, आपण काय साधना केली पाहिजे, आपण काय केलं पाहिजे भगवत प्राप्तीसाठी. मला असं वाटतं मार्गाचा विचारही करायची आवश्यकता आपल्याला जास्तीची नाही, मार्गाचाही विचार करायची गरज नाही. आणि कलियुगामध्ये जन्माला आल्यानंतर मी काय करावं याचाही विचार आपल्याला करायची गरज नाही. लेकराच्या जन्माच्या अगोदर काही मायबाप, काही बरं का, कारण हे या भौतिक दृष्टांत देत असताना प्रारब्धाचं सामर्थ्य असावं लागतं, म्हणून तो अपवाद म्हणून लक्षात घ्या. काही मायबाप आपल्या लेकराच्या लग्नाच्या, आपल्या लेकराच्या जन्माच्या आणि त्याच्याही अगोदर काही व्यक्ती असे असतात की आपल्या स्वतःच्या लग्नाच्या अगोदर प्लॉट घेतील, घर बांधतील, लग्न करतील, लेकरं बाळ होतील. म्हणजे लेकराची किती अगोदर सगळी संपत्ती तयार झाली, खूप लवकर झाली ना. काही माईबाप असो, कारण त्यांना प्रारब्धाचं सामर्थ्य असतं, म्हणून मी अगोदर सांगितलं हे प्रारब्ध योगाची गोष्ट आहे. तसे कलियुगामध्ये जन्माला आलेलो आपण जे भाविक आहोत, जे भक्त आहोत, ज्यांना देवाकडे चालायचं आहे, त्यांच्यासाठी आता ज्ञानमार्ग, त्यांच्यासाठी आता कर्ममार्ग, त्यांच्यासाठी आता अष्टांग योग मार्ग. अरे बापरे 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 बापरे, आपल्या माईबापाने विचार केला, हा विचार आपल्या माईबापाने केला. कधी केला? आपल्या जन्माच्या अगोदर केला.
माझ्या लेकरांना, आमच्या लेकरांना भगवंताला प्राप्त करायची इच्छा होणार आहे. कलियुगामध्ये जन्माला येणाऱ्या आमच्या लेकरांना भगवंताची भक्ती करायची इच्छा होणार आहे. त्यांना स्वतःचा उद्धाराचा अधिकार आहे. त्यांना मोक्ष प्राप्त करण्याचा अधिकार आहे. भगवंताच्या प्रेम सुखापासून किंवा भगवंताचं प्रेम सुख त्यांनाही प्राप्त व्हावं, त्या प्रेम सुखाचे ते अधिकारी आहेत. मग ते स्वतःचा ज्यामध्ये अधिकार आहे, या गोष्टीमध्ये सगळे अधिकारी आहेत. देवावरती ज्याला श्रद्धा ठेवायची असेल, प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक व्यक्ती देवावरती श्रद्धा ठेवू शकतो, कोणी रोकत नाही त्याला. देवगुरु साधू संतांवरती विश्वास ठेवण्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे. स्वतःच्या जीवनाचं परमकल्याण करून घेण्यासाठी सगळ्यांना अधिकार आहे. भवसागर किंवा माया नदी किंवा माया समुद्र किंवा संसार सागर तरुण जाण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. मग भविष्यामध्ये, कलिकालामध्ये, कलियुगामध्ये जर आमची लेकरं या भगवत पथावरती वाटचाल करायला लागतील, पण ना ते कर्ममार्गाचे अधिकारी, ना ते ज्ञान मार्गाचे अधिकारी, ना ते अष्टांग योग मार्गाचे अधिकारी, मग आमच्या लेकरांसाठी आम्हाला काहीतरी करून ठेवावं लागणार आहे की सगळ्या आमच्या लेकरांचा उद्धार झाला पाहिजे. ही काळजी कोणाला? आपल्या मायबापाला. आणि आपल्या मायबापाचं नाव काय? मंडपामध्ये घरचे नाते आणायचे नाहीत. मंडपामध्ये फक्त आपलं देवासोबत नातं आहे, आणि दुसरं नातं तुमचं माझं मंडपात असेपर्यंत का होईना संत साधू गुरु सोबत आहे. बाकी दुसरे नाते मंडपात आणायचे नाही. म्हणजे नातेवाईक आणायचे कथेला, पण नातं नाही आणायचं. एवढा वेळ, थोडा वेळ तर आपण प्युअर प्रामाणिक देवाचे, जे सदा सर्व काळ देवाचे राहत असतील त्यांना व्यासपीठावर जरी आहे तरी नमस्कार. कायम देवाचा. जेव्हा कळलं देवाची भक्ती केली पाहिजे तेव्हापासून तो देवाला समर्पित झालेला आहे, सर्व भावाने समर्पित आहे. बस त्याला वंदन आहे महाराज, तो तर देव आहे. आज जगाला कळत नाही तो देव आहे, आज त्याला स्वतःला कळत नाही तो देव आहे, पण भविष्यात त्याच्या लक्षात येईल की मी देव आहे. लागेल थोडा उशीर. आपल्या मायबापाचं नाव काय आहे? तुम्ही संत माय बाप कृपावंत. केली की नाही आपल्या मायबापाने आपली सोय? ही सोय कोणी केली कथेची? ही आपल्या मायबापाने केलेली सोय आहे. हा,